सोलापुरात कुमार व मुली गटाची 52वी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धा 2 जूनपासून रंगणार आहे. किरण स्पोर्ट्स क्लब यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा नेहरू नगर येथील शासकीय मैदानावर 5 जूनपर्यंत पार पडणार असून राज्यातील 24 जिल्ह्यातील संघांचा सहभाग असणार आहे. महाराष्ट्र खो खो असोसिएशन व सोलापूर ॲम्युचर खो खो असोसिएशन यांच्या मान्यतेने होणाऱ्या या स्पर्धेची माहिती स्पर्धा समितीच्या अध्यक्षा अलकाताई राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे सरचिटणीस प्राध्यापक डॉक्टर चंद्रजित जाधव, संदीप तावडे, सुभाष चव्हाण, सचिन चव्हाण, नागेश बिराजदार, श्रीकांत ढेपे, मोहन राजपूत, उमाकांत गायकवाड, राजाराम शितोळे आदी उपस्थित होते. स्पर्धेसाठी 4 स्वतंत्र मैदाने तयार करण्यात आली असून सामने सकाळी, सायंकाळी तसेच रात्री विद्युत रोषणाईत खेळवले जाणार आहेत. स्वर्गीय अजितदादा क्रीडानगरी असे मैदानाला नाव देण्यात आले आहे. खेळाडूंच्या निवासाची व्यवस्था जय जवान जय किसान सैनिक स्कूल, गांधी आश्रमशाळा आणि आयडियल स्कूल येथे करण्यात आली असून भोजनाची व्यवस्था सुंदर मल्टीपर्पज हॉलमध्ये करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्याला हा बहुमान मिळतोय. पहिल्यांदा मी अभिनंदन करते महाराष्ट्र असोसिएशनच्या सर्व सन्मानित अधिकाऱ्यांचं. उपाध्यक्ष आहेत, अध्यक्ष आहेत आपल्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आदरणीय स्मिताताई पवार आणि उपाध्यक्ष चंद्रजित जाधव, महेश गादेकर साहेब आणि माझ्यासोबत उपस्थित असलेले नागेशजी बिराजदार, डेपे सर, मोहन राजपूत सर, सर्व सन्माननीय स्टेटहून आलेले आणि इथे काम करणारे सर्व सन्माननीय मानले. मी पहिल्यांदाच म्हटलं की खूप मोठा बहुमान आम्हाला ह्या सोलापूरमधला मिळालेला आहे आणि नेहरूनगरच्या ग्राउंडवरती मोठ्या प्रमाणात आम्ही ही स्पर्धा आयोजित केली आहे. कुमार व मुले गटाची 52वी राज्य अजिंक्यपद निवड चाचणी खो खो स्पर्धा 2 ते 5 जूनच्या दरम्यान शासकीय मैदानावरती होत आहे. स्पोर्ट्स क्लब तथा समितीच्या ह्याच्या माध्यमातून, किरण स्पोर्ट्सच्या माध्यमातून आम्ही स्वतः घेतो आहे आणि प्रेस नोट तुमच्यासमोर आहे. बाकीचे जे काही महत्त्वाचे विषय असतील, बाकी सगळी तयारी झालेली आहे. खरं तर आपल्या सगळ्यांचा सपोर्ट आम्हाला लाभेल, कारण आपल्या सोलापूर शहर हा क्रीडा आणि खेळण्यामध्ये आणि विशेषतः नेहरूनगर भागामध्ये खो खोच्या ह्याच्यामध्ये खूप मोठा सहभाग या ठिकाणी मिळतो. कारण चंद्रामूर्तीचं जे मागासवर्गीय समाजसेवा मंडळ आहे शासकीय मैदानावरती सुद्धा मी सुद्धा तिकडे खो खो प्लेयर होते. म्हणूनच मोहन राजपूत आणि सहकार्याने मला की ताई तुम्ही अध्यक्ष व्हा आणि त्याच्यानंतर ही मोठी जबाबदारी मिळते, त्याचा अभिमान मला वाटतो. मी सगळ्या पदाधिकाऱ्यांचं असोसिएशनच्या मी आभार मानते की तुम्ही आम्हाला ही संधी दिली आणि चांगल्या प्रमाणात व्यवस्थित स्पर्धा पार पडेल आणि तिथून चांगली मुलं निवडली जातात अशी मी अपेक्षा करते. आणि पुढे मी सेक्रेटरी साहेबांना विनंती करते की तुमची आपण सोलापूर ॲम्युचर खो खो असोसिएशन यांच्या मान्यतेने आणि किरण स्पोर्ट्स क्लब सोलापूर यांच्या वतीनं या महाराष्ट्र खो खो असोसिएशनची प्रत्येक वर्षीची ज्युनियर गटाची राज्य अजिंक्यपद स्पर्धा असते ती 52वी कुमार मुली राज्य अजिंक्यपद निवड चाचणी खो खो स्पर्धा सोलापूरमध्ये या ठिकाणी 2 ते 5 जून 2026 या कालावधीमध्ये संपन्न होते. तर तुम्ही अलकाताईंचा मनापासून आभार व्यक्त करतो की या आयोजन समितीच्या स्वागताध्यक्ष म्हणून त्या गेले 1.5 महिन्यापासून खूप चांगल्या पद्धतीनं सोलापूरमध्ये स्पर्धा चांगली झाली पाहिजे या भूमिकेतून ते काम करत आहेत. सोलापूर नगरी तसं जर बघितलं की अनेक वेळा राज्य अजिंक्यपद स्पर्धा विविध ठिकाणी पार्क स्टेडियम असेल, विविध ठिकाणी या ठिकाणी सातत्यानं संपन्न झालेल्या आहेत आणि जे राज्यातील देशातील एक सर्वोत्तम स्पर्धा नेहमी सोलापूरमधली आजपर्यंत पाहायला मिळाली आहे. अनेक वेळा राष्ट्रीय स्पर्धांचं देखील आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये आमचे राज्य संघटनेचे उपाध्यक्ष आणि सोलापूर उपसंघटनेचे अध्यक्ष महेश गादेकर, किरण स्पोर्ट्सचा या मोहन राजपूत, सोलापूर संघटनेचं सचिव उमाकांत गायकवाड आणि त्यांचे सर्व सहकारी खूप चांगल्या पद्धतीने या स्पर्धेची तयारी करत आहेत. या स्पर्धेमध्ये 24 जिल्ह्यातील एकूण 48 संघ सहभागी होत आहेत. जवळपास 1000 खेळाडू, प्रशिक्षक, व्यवस्थापक, पंच, अधिकारी, पदाधिकारी, निवड समिती सदस्य जवळपास 1000 लोक या ठिकाणी 1 तारखेपासून सोलापूर शहरामध्ये दाखल होतील आणि आयोजन समितीच्या वतीने एकूण 5 दिवसाची निवास व्यवस्था असेल, भोजन व्यवस्था असेल, सर्व प्रकारची व्यवस्था आयोजन समितीच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत आहे. आम्ही या ठिकाणी प्राथमिक स्तरावर राज्य संघटनेने पाहणी दौरा केला तर अतिशय समाधानकारक पद्धतीनं या स्पर्धेची तयारी सुरू आहे आणि आम्हाला आनंद आहे आणि मला खात्री आहे की एक स्पर्धा
खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पार पाडली जाते. या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात उना हिमाचल प्रदेश या ठिकाणी राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धा संपन्न होणार आहे आणि त्या स्पर्धेचा प्राथमिक महाराष्ट्राचा जो संघ सहभागी होणार आहे तो या स्पर्धेच्या माध्यमातून निवडला जाणार आहे. हे देखील उपलब्धी आहे. खरं तर 3-3.5 महिने आम्ही स्पर्धा अगोदर घेतोय. त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे या ठिकाणी असणारा पावसाळा आणि या पावसाळ्यामध्ये स्पर्धा आयोजित करणं अतिशय फार अवघड होतं आणि अनेक वेळा मग आम्हाला आयोजक पावसामुळे स्पर्धा रद्द अनेक वेळा होते आणि मैदान निवड चाचणी घ्यावी लागते, सिलेक्शन ट्रायल घ्यावे लागतात. तर ती वेळ येता कामा नये. तर सगळ्याच राज्यातील खेळाडूंना एक वेगळा प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे, स्पर्धा खेळण्याची संधी मिळाली पाहिजे. या भूमिकेतून आम्ही किरण स्पोर्ट्सला त्या ठिकाणी सूचना केलेली होती आणि आमच्या सूचनेचं त्या अनुषंगाने मोहन राजपूत अलकाताईंच्या नेतृत्वाखाली बिराजदार सर, आमचे चव्हाण सर, सहकारी रवी चव्हाण, श्रीकांत ढेपे, महेश राधेकर, त्याचबरोबर राज्याची सगळी उमाकांत गायकवाड, अजित शिंदे सगळेच आमचे सहकारी मेहनत करत आहेत आणि खात्री आहे 2 ते 5 या दरम्यानची असणारी राज्याची स्पर्धा खूप जोरदार आणि खूप चांगल्या पद्धतीने होईल. आणि मी या सोलापूरवासियांना आव्हान करू इच्छितो की आमच्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी सर्वांनी अधिकाधिक मैदानावर यावं, आमच्या खेळाडूंचा खेळ पाहावा आणि अतिशय रोमांचक सामने आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतील.